दुसऱ्यांनी घेतला तर मग मात्र घर फोडणं, असं दुटप्पीपणाची भूमिका एवढ्या मोठ्या राष्ट्रीय नेत्यांनी त्या ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही असं मला वाटतं. परंतु त्यांनी जे आव्हान दिलेलं आहे, खरं तर आता जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणधुमाळी चालू आहे. परंतु त्यांनी दिलेलं आव्हान मी पण स्वीकारलेलं आहे. थोडंसं या निवडणुका एकदा संपल्यानंतर आपण केव्हाही बोलवा, त्यांना बोलवा, मला बोलवा, मी देखील माझी मतं स्पष्ट सांगतो. महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलं माहिती आहे आणि त्यांनी सांगितलं की आता ते पुढं सत्तेवरच येणार नाही. हे कोणी ज्योतिषी नाहीयेत, ज्योतिषी सांगण्याचं काम यांनी करू नये. महाराष्ट्राचा जनता ते ठरवेल आणि काळच ते त्या ठिकाणी ठरवेल. आमची स्पष्ट भूमिका आहे, चांगलं काम करायचं, विधायक काम करायचं, चांगल्या योजना राबवायच्या आणि लोकांना. बरोबर आहे दादा, तुम्ही मला मोठी बातमी दिली आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला मोठी बातमी दिली आहे की तुम्ही गोपीनाथ मुंडेंचं आव्हान स्वीकारलंय. मी तुम्हाला वचन देतो की या निवडणुका संपल्या की एका बाजूला तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला गोपीनाथ मुंडे असतील आणि मी स्वतः तिथे बसीन आणि तुमची चर्चा, मनमोकळी चर्चा, वादविवाद, लोकशाही पद्धतीने वादविवाद घडवून आणीन. पण दादा, मला तुम्हाला आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मी तुमची खूप भाषणं ऐकली आहेत, टीव्हीवर पाहिली आहेत. मला आज तुमच्या भाषणामध्ये एक महत्वाचा बदल दिसला. तुम्ही महाराष्ट्राचे नेते असल्यागत बोलत होतात. म्हणजे तुम्ही माझं पुणे वगैरे असं म्हणाला असता तर मी समजू शकलो होतो. तुम्ही बारामतीहून आलात, तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचे नेते आहात. आज तुम्ही माझा मराठवाडा म्हटलत, माझं उदगीर म्हटलत, माझं बीड म्हटलत आणि सगळ्या महाराष्ट्राला कवेत घेण्याची भाषा केलीत, सगळ्या महाराष्ट्राचा विकास करण्याची भाषा केली. मी भावी मुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण आज ऐकत होतो का? असं आपण कुठली गोष्ट जर ठरवली तरी जोपर्यंत तो नंबर आपण गाठू शकत नाही तोपर्यंत ते साध्य करता येत नाही. परंतु प्रत्येक राजकीय जीवनामध्ये काम करत असणाऱ्या व्यक्तीचं काही ना काही स्वप्न असतं. आम्हालाही वाटतं की जिथं पवार साहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्यांनी या महाराष्ट्राची 4-4 वेळेला मुख्यमंत्रीपद सांभाळलं, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी, स्वर्गीय वसंतदादांनी, स्वर्गीय वसंतराव नाईकांनी, खूप मोठी परंपरा या खुर्चीला आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हा लोकांच्यावर विश्वास दाखवला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बहुसंख्येने आमदार जर उद्याच्याला निवडून आले तर जर उद्याच्याला ते पद मिळालं तर ती स्वीकारण्याची माझ्यासारख्याची तयारी आहे. आमचे पण काही स्वप्न आहेत, आमचेही काही कार्यक्रम आहेत. आम्हालाही महाराष्ट्राचे विकासचा ध्यास घेऊन पुढे त्या ठिकाणी जायचं आहे. अर्थात ही जर तरची भाषा आहे. मी आता एवढंच सांगेन की सध्या राज्याची उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर आहे, मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आमच्या पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्यावर आहे. आम्ही दोघांनी ठरवलंय की महाराष्ट्राला पारदर्शक कारभार द्यायचा आहे. गेल्या सव्वा वर्षाच्या काळामध्ये निखिलजी आपल्यालाही मान्य करावं लागेल आम्ही काम करत असताना ह्या 1.25 वर्षाच्या आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे गंभीर आरोप आमच्यावर झालेले नाहीत. आम्ही स्वच्छ आणि चांगला कारभार करण्याचा प्रयत्न करतोय, जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्याची छोटीशी पावती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मिळाली असं आम्ही मानतो. कारण काम योग्य चाललंय की अयोग्य चाललंय हे कुठंतरी मोजायची फुटपट्टी ही निवडणुका असतात. आता जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनता कुणाच्या पाठीशी उभी राहते हे येत्या 28 दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल आणि एकंदरीत ह्या जनतेचा सर्व भागातला उभा महाराष्ट्राचा विश्वास मिळवण्याचं काम या लोकशाही आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतोय. अर्थात हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये यश कितपत येतंय हे मात्र हे बरोबर आहे दादा. पण तुम्ही मला दुसरी माझी मोठी बातमी दिली आहे. तुम्ही असं म्हणालात जर पाठिंबा दिला, जर राष्ट्रवादीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले तर मुख्यमंत्रीपद स्वीकारायची तुमची तयारी असणार आहे. हे 2014च्या निवडणुकीत होईल असं तुम्हाला वाटतं का? त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न सुरू आहेत का? कारण आजचं तुमचं भाषण खूप महत्वाचं आहे. तुम्ही मराठवाड्याच्या विकासाबद्दल बोलत होतात, पश्चिम महाराष्ट्रातून आलेले एक नेते मराठवाड्याच्या विकासाबद्दल बोलतात आणि माझं बीड म्हणतात. हे खूप महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. मला तेच तुम्हाला विचारायचं आहे, 2014 विधानसभा हे तुमचं टार्गेट आहे का? आम्हाला मुख्यमंत्री अजित पवार तेव्हा दिसणार आहेत का? असं काही नाही, आम्ही आमचं काम करत राहणार. 2004 साली देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 71 जागा मिळालेल्या होत्या, काँग्रेसला 69 जागा मिळालेल्या होत्या. परंतु आमच्या वरिष्ठांनी निर्णय घेतला की मुख्यमंत्रीपद काँग्रेसला द्यायचं. आम्ही सगळेजण
त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदावर भुजबळ साहेब आणि बाकीचे मान्यवर त्या ठिकाणी राहिले आणि आम्ही काम केलं. उद्या काम करत असताना काँग्रेसलाही वाटतं की त्यांची पार्टी मजबूत झाली पाहिजे, वाढली पाहिजे, जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे. आम्ही पण सत्तेमध्ये सहभागी आहोत. आम्हालाही वाटतं की आमचाही पक्ष वाढला पाहिजे, आमचाही पक्ष मजबूत झाला पाहिजे, आमचेही त्या ठिकाणी जनमानस आमच्या बाजूने उभा राहायला पाहिजे, जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे आणि तशा पद्धतीचं काम मनापासून करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीने आमची वाटचाल चाललेली आहे. अर्थात उद्याच्याला आमदार निवडून आल्यानंतर लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही काही ठरवलं तर जोपर्यंत त्या आमदारांचा बहुसंख्येने पाठिंबा त्या व्यक्तीला मिळत नाही तोपर्यंत तिथला नेता ठरत नाही. ते निवडून आल्यानंतर जनता नेते विधानसभेचे सदस्य ठरवतील, विधिमंडळाचे सदस्य ठरवतील की त्यांचा नेता कोण असावा, पुढे कोणी काय करावं ते. दादा, पण मी असं म्हणू का 2014ला हे सगळं घडून आलं तर मुख्यमंत्री होण्याची तुमची तयारी आहे, मुख्यमंत्री स्वीकारायला तुम्ही होकार देणार आहात? जर माझ्या विधिमंडळातल्या आमदारांनी पाठिंबा दिला तर ती जबाबदारी स्वीकारण्याची माझी तयारी आहे.